मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्समधून करंट अफेअर्स जो सेक्शन आहे, तर त्या सेक्शनचा स्टडी कसा करायचा आणि कुठले-कुठले टॉपिक्स आपण करंट अफेअर्समध्ये करायला पाहिजेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्सच्या नोट्स कशा काढायच्या आणि कुठले-कुठले रिसोर्सेस तुम्ही वापरायचे, याविषयी पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डेली लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेच्या अगोदर कंप्लीट केला जातो आणि फक्त परीक्षा होऊपर्यंतच नव्हे, परीक्षा झाल्यानंतर सुद्धा अगदी तुमच्या ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असते. तर तुम्हाला एक्झामसाठी कसं रेडी करता येईल आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला टॉपचं कॉलेज कसं भेटेल, या सर्व गोष्टींसाठी या बॅचमध्ये तुम्हाला गाईडन्स दिला जातो. तर ही बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर किंवा महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर 2026 हे कोर्सेस सर्च करून जॉइन करू शकता. तर मित्रांनो, या स्टेप्स फॉलो करा आणि 15 सप्टेंबरची जी आमची लाईव्ह बॅच सुरू होते त्या बॅचला जॉइन करा आणि आमच्या 2025च्या टॉपर्स सारखे चांगले पर्सेंटाइल्स मिळवण्याची तयारी सुरू करा. आता मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण लॉ सीईटी मध्ये सिलेबस काय आहे ते डिस्कस करूयात. त्यानंतर लॉ सीईटीचा एक्झाम पॅटर्न आणि करंट अफेअर्स या सेक्शनची तयारी कशी करायची ते पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगसाठी 3 इयर सीईटी मध्ये 24 प्रश्न विचारले जातात. 5 इयर सीईटी मध्ये 32 प्रश्न विचारतात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या सेक्शन मधून 32 प्रश्न हे 3 इयर सीईटी साठी असतात आणि 5 इयर सीईटी साठी 24 प्रश्न असतात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून 3 इयर साठी 24 आणि 5 इयर साठी 32 प्रश्न विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज 3 इयर साठी 40 आणि 5 इयर साठी 24 प्रश्न विचारतात. बेसिक मॅथमॅटिक्सच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 3 इयर सीईटी मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स मधून प्रश्न येत नाहीत, पण 5 इयर सीईटी मध्ये 8 प्रश्न हे बेसिक मॅथमॅटिक्स मधून विचारले जातात. अशा पद्धतीने टोटल 120 एमसीक्यू तुम्हाला दोन्ही लॉ सीईटी मध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स मधून विचारतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहिलंय, वेगवेगळ्या सेक्शन मधून 120 प्रश्न विचारले जातात. तर प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा असतो आणि टोटल 120 मार्कांची ही परीक्षा असते. या परीक्षेचा असणारा जो कालावधी आहे तो 2 तासांचा म्हणजेच 120 मिनिटांचा आहे आणि प्रत्येक योग्य प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क इथे दिला जातो. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. ही परीक्षा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून देऊ शकता. तसेच हे जे प्रश्न येतात ते सर्व मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रकारचे असतात. एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने होते. आता मित्रांनो, करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज या दोन्ही विषयामधून 5 इयर सीईटीला 24 प्रश्न विचारले जातात आणि 3 इयर सीईटीला 32 प्रश्न विचारले जातात. आता हे जे प्रश्न येतात हे सगळे फॅक्ट बेस्ड असतात. वेगवेगळ्या टॉपिकवरती हे प्रश्न येतात. तर ते टॉपिक आपण पुढे पाहणारच आहोत. तसेच तुम्हाला जे करंट अफेअर्स करायचे ते गेल्या 1 वर्षातले करायचे आहेत. म्हणजे आता तुमची एक्झाम जर मार्चमध्ये असेल तर एप्रिल 2025 पासून तुम्ही करंट अफेअर्सची प्रॅक्टिस सुरू करायला हवी. म्हणजे तारखेनुसार तुम्ही जर गेलात तर एप्रिल 2025 पासूनचे करंट अफेअर्स सुरू करा आणि साधारणतः मार्च 2026 पर्यंत हे करंट अफेअर्स तुम्ही स्टडी करायला हवेत. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता हे करंट अफेअर्स वाचायचे कुठून? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स वाचण्यासाठी सोर्सेस कुठले हवेत. तर मंथली करंट अफेअर पीडीएफ्स येतात, ज्याच्यामध्ये व्हिजन IAS असेल, अफेअर्स क्लाउड असेल, ग्रेडअप स्टाईल असेल, या वेबसाईट्सवरती तुम्हाला मंथली करंट अफेअर्सच्या पीडीएफ भेटू शकतात. त्यानंतर दुसरा सोर्स म्हणजे डेली न्यूजपेपर. तर याच्यामध्ये द हिंदू और इंडियन एक्सप्रेस हे जे काही पेपर्स आहेत जे नॅशनल लेवलच्या न्यूज कव्हर करतात, तर यामधून तुम्ही हेडलाईन्स असतील, एडिटोरियल्स असतील, त्या वाचून करंट अफेअरचं प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर काही इयर बुक असतात, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स असतात, इकॉनॉमिक सर्वे असतात, युनियन बजेट असतं, इंडिया इयर बुक असतं, ज्याच्यामध्ये पूर्ण वर्षामधल्या ज्या घडामोडी झालेल्या असतात त्या दिलेल्या असतात. तर ते तुम्ही रेफर करू शकता.
महाराष्ट्र स्पेसिफिक जर तुम्हाला करंट अफेअर्स करायचे असतील, तर महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत, महाराष्ट्रामध्ये जे स्टेट गव्हर्नमेंटकडनं दिलेले अवॉर्ड्स असतील, महाराष्ट्रामध्ये होणारे इव्हेंट्स असतील, या सर्व गोष्टींवरती सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सोर्सेसमध्ये जर सांगायचं झालं, तर तुमच्यासाठी मी प्लॅन करतोय वीकली करंट अफेअर्सचा एक व्हिडिओ अपलोड करावा, ज्याच्यामध्ये त्या वीकमध्ये झालेले सगळे जे करंट अफेअर्स असतील, ते आपण शॉर्टमध्ये पाहू शकतो आणि त्याच्या नोट्स सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. जर तुम्हाला वीकली व्हिडिओ हवे असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये तसं सांगायला विसरू नका. त्याच्यावरनं मी त्याविषयी व्यवस्थित प्लॅन करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर हा वॉच टॉपिक आहे. तर याच्यामधून कुठले कुठले टॉपिक आपण प्रायोरिटीने करायला पाहिजे ते पाहूयात. नॅशनल अफेअर्समध्ये तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील, नवीन जे लॉ असतील त्याच्यावरती फोकस करा. लीगल करंट अफेअर्स पण तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टचे येणारे जजमेंट्स, कॉन्स्टिट्यूशनमध्ये होणारे जे अमेंडमेंट असतील, घटना दुरुस्ती असतील, त्या तुम्ही वाचायला हव्यात. इंटरनॅशनल अफेअर्समध्ये इंटरनॅशनल लेवलवरती होणाऱ्या ज्या परिषदा आहेत, समिट्स आहेत, ट्रीटीज आहेत, भारत आणि परराष्ट्र नातेसंबंधाविषयी ज्या बातम्या असतील त्या तुम्ही रेफर करा. स्पोर्ट्स सेक्शनमधून मेजर टुर्नामेंट्स ज्या होतात त्यात भारताच्या ज्या अचिव्हमेंट असतील त्याच्यावरती फोकस करा. अवॉर्ड्स अँड ऑनर्स सेक्शनमधून नॅशनल आणि इंटरनॅशनल प्राइजेस जे असतात, सोबतच स्टेटमध्ये होणारे जे अवॉर्ड फंक्शन्स असतात त्याच्यावरती सुद्धा फोकस करा. एन्व्हायरमेंट अँड सायन्स या बॅकग्राऊंडमधून क्लायमेट समिट होतात, त्याच्यानंतर इस्रोचे मिशन होतात, नोबेल प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं. या सगळ्यावरती सुद्धा तुम्ही तेवढंच फोकस करणं महत्त्वाचं आहे. जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर पाहिलं, कारण सीईटी ही महाराष्ट्राची आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये होणारे जे करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस करायला हवं. मग सीएम स्कीम्स असतील, कल्चरल इव्हेंट्स होतात महाराष्ट्रामध्ये आणि काही महाराष्ट्र स्टेटच्या नवीन पॉलिसीज असतात, त्या सुद्धा तुम्ही रेफर करायला हव्यात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे करंट अफेअर्स स्टडी कसे करायचे ते आपण पाहूयात. याच्यामध्ये डेली एक रुटीन ठेवा. तुम्ही डेली 20-30 मिनिट तुम्ही करंट अफेअर्स या टॉपिकसाठी द्या. याच्यामध्ये तुम्ही न्यूजपेपरमधली रीडिंग करू शकता, त्यातून नोट्स तुम्ही काढू शकता. त्यानंतर वीकली रिव्हिजन करणं पण महत्त्वाचं आहे. तर वीकली रिव्हिजन करा. त्याच्यानंतर मंथली टेस्ट, MCQs जे आहेत करंट अफेअर्स वरती बेस्ड असणारे MCQ तुम्ही रेफर करा, MCQ सॉल्व करा. MCQची प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्सचं नॉलेज अजून बिल्डअप करण्यासाठी तेवढीच मदत होईल. आणि करंट अफेअर्सवरती जर मॉक टेस्ट असतील तर त्याही देण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यातून तुमची करंट अफेअर्सची अजून जास्त प्रॅक्टिस होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलरली तुम्ही करंट अफेअर करणारच आहात, पण परीक्षेच्या अगोदर शेवटच्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला एक स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट हेडलाईन्सवरतीच फोकस करायचं आहे आणि रिव्हिजन्स तुम्हाला करायच्यात. कारण आता तुम्ही वीकली जर स्टडी करताय, डेली 20-30 मिनिट करंट अफेअर्ससाठी देताय, तर तुमच्याकडे पूर्ण वर्षाचा एक डेटा बनेल आणि तो डेटा तुम्ही शॉर्टमध्ये शेवटी रिवाइज करू शकाल. तर वीकली रिव्हिजन आपण करणार आहोत, त्याच्यानंतर मंथली रिव्हिजन करता येईल आणि शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण वर्षाचे करंट अफेअर्स एकदम क्विकली रिवाइज करू शकता. आता मित्रांनो, स्टडी करत असताना नोट्स पण काढणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी वन लाईन नोट्स वापरायच्या. करंट अफेअर्स शक्यतो एका लाईनमध्ये लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ, भारतरत्न 2025चा कुणाला मिळाला याच्याविषयी तुम्ही सिम्पली एका लाईनमध्ये लिहू शकता, भारतरत्न 2025 आणि त्या व्यक्तीचं नाव. त्याच्यानंतर टॉपिक वाईज तुम्ही फोल्डर्स बनवू शकता. टॉपिक वाईज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सेक्शन्स बनवू शकता. अवॉर्डचा सेक्शन 1 करा, स्पोर्ट्सचा सेक्शन 1 करा, लीगलचा सेक्शन 1 करा आणि इंटरनॅशनलचा एक सेक्शन करा, जेणेकरून तुम्हाला त्या सेक्शनवरती फोकस करणं सोपं जाईल. सोबतच तुम्ही डिजिटल टूल्स वापरू शकता. गुगल कीप असेल, नोशन असेल किंवा सिंपल एक्सेलमध्ये सुद्धा तुम्ही डिजिटली या नोट्स तुम्ही स्टोअर करू शकता. मित्रांनो, या करंट अफेअर्स सेक्शनवरती एक 500 ते 700 MCQ तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. हे पूर्ण वर्षभरामध्ये सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्सचे MCQ सॉल्व करण्याची प्रॅक्टिस होईल. त्यानंतर प्रत्येक MCQ हा कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं टाइम मॅनेजमेंट वाढेल. सोबतच मॉक टेस्ट द्या, कारण मॉक टेस्ट दिल्यानंतर टाइम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होतं. ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये मॉक टेस्ट ह्या फ्रीमध्ये अवेलेबल असतात. त्या तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करून तुमचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा इम्प्रूव्ह करू शकता. आणि रिव्हिजन तर मस्ट आहे.
जेवढं तुम्ही जास्त रिवाईज कराल तेवढं तुम्हाला परफेक्शन याच्यामध्ये मिळून जाईल. ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये आम्ही मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला एक्झामसाठी असंच रेडी करतो. कारण सीईटीमध्ये मेमरी टेस्ट होते, डेप्थ तुमची टेस्ट होणार नाही, किती तुमच्या लक्षात राहिलंय आणि एक्झाममध्ये तुम्ही किती अटेम्प्ट केलंय ते महत्वाचं आहे. आता काही मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करा. 3-4 न्यूजपेपर वाचण्याची तुम्हाला गरज नाहीये. विनाकारण तुम्ही टाइम वेस्ट कराल. त्याच न्यूज असतात, फक्त त्यांचं वर्डिंग वेगवेगळं असतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे करंट अफेअर इग्नोर करू नका, महत्त्वाचे आहेत. कारण महाराष्ट्र सीईटी आहे, महाराष्ट्रातली एक्झाम आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले करंट अफेअर सुद्धा तुम्ही करायला हवेत. त्याच्यानंतर रिव्हिजन मस्ट आहे, रिव्हिजन करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम आली, एक्झामला 8 दिवस राहिले म्हणून करंट अफेअर्स करायचेत असं करू नका. रेग्युलर स्टडी करा, म्हणजे एक्स्ट्रा टाइम तुम्हाला करंट अफेअरला देण्याची गरज पडणार नाही आणि रेग्युलरली तुमचा स्टडी होऊन जाईल, कारण तुम्हाला 12 महिन्याचे करंट अफेअर करायचे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही करंट अफेअर्सचा स्टडी व्यवस्थित करू शकता, ज्याच्यातून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम स्टडी करता येईल आणि एक्झामसाठी रेडी होता येईल. आणि असंच जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये एक्झामसाठी बाकीच्या टॉपिकला रेडी व्हायचं असेल, तर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, मल्टिपल रिव्हिजन्स या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एक्झामसाठी रेडी केलं जातं. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला दिले जातात. अगदी एक्झामच्या ॲप्लिकेशन पासून तुमच्या ॲडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर करणं असेल आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज सजेस्ट करणं असेल, या सर्व गोष्टींसाठी असणारा गाईडन्स या बॅचमध्ये दिला जाणार आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करंट अफेअर्सचा स्टडी सुरू करा. थँक्यू.